एवढ्या मोठ्या बाप्पांच्या मूर्त्या आणि त्या पण आपल्या नाशिकमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही गेलो मेसला. तिकडे जाऊन पुलाव बघितल्यावर प्रणव दादा एवढे खुश झाले ना आपले. हा ठीक आहे, आपल्या प्लेट मध्ये पनीर जास्त आहे ती गोष्ट वेगळी आहे, थोडा जुगाड केला होता त्याच्यासाठी. मग मस्त ऑर्गॅनिक कॉकरोचेस बघत आम्ही जेवण वगैरे केलं. एवढ्यात पोरांचा फोन आला, प्रत्या आणि आम्ही आपल्याला घ्यायला आले होते गाडीवरती. तर काही आपल्या प्रत्याची बाईक आणि हा आपला प्रत्या दादा, आणि त्यात गाडी चालवायला माझ्याकडे दिली. आपण हेवी ड्रायव्हर असल्यामुळे ना आपल्याला गाडी चालवायला दिली नाही. ते हे मागे कसे बसले दोन नमुने. जाऊ दे, जे असेल ते असेल. मग आम्ही तिथे गेलो होतो गणपती बाप्पांच्या कारखान्यामध्ये, कारण की आपल्याला बाप्पांची मूर्ती बघायची होती. तर काही तिकडे गेल्यावर एवढं भारी वाटलं ना. बरीच मोठी मंडळी आली होती गणपती बाप्पांच्या मूर्तीला बुक करण्यासाठी. येत्या 27 ऑगस्टला आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे. म्हणजे आपल्या बाप्पांची आतुरता म्हणजे शेवटच्या दिवसापासून ते परत पहिल्या दिवसापर्यंत असते. तर काहीच मग गणपती बाप्पांना बाय बाय करून आम्ही निघालो होतो हेमंतच्या घरी. मग आपल्या हेमाबाईला बाय बाय करून आपण तिकडून निघालो. प्रत्येक दादा परत आपल्या रूम वरती आपल्याला सोडवायला आले होते. मग प्रत्येक दादांना पण बाय बाय केलं. तर काही आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.